मंडळी नमस्कार. तुम्ही सगळ्यांनीच राजा शिवाजी हा चित्रपट रितेश देशमुख यांनी बनवलेला पाहिला असेल, नसेल पाहिला तर ट्रेलर तरी पाहिला असेल, चर्चा तरी ऐकलीच असेल. त्या सिनेमातला रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल जो निभावलेला आहे तो तुम्हाला आवडला की नाही हे नक्कीच सांगा. परंतु आजपर्यंत म्हणजे जवळपास 1950 पासून ते आतापर्यंत एकूण अनेक म्हणजे जवळपास 15 ते 20 असे कलाकार आहेत की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल किंवा ती भूमिका साकारलेली होती आणि त्या लुकमध्ये ते अत्यंत फार सुंदर पद्धतीने त्या भूमिकेला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. मग असे नेमके कलाकार कोण आहेत आजपर्यंत हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर असे 15 कलाकार मी आज तुम्हाला सांगणार आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आणि अत्यंत सुंदर पद्धतीने त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला जसं की तुम्ही पाहिलं आता जस्टच रिलीज झालेला राजा शिवाजी या चित्रपटामध्ये रितेश देशमुख यांनी सुंदर पद्धतीने ती भूमिका साकारलेली आहेच. मात्र याच्या आधी सुद्धा 1988 साली भारत एक खोज नावाचा सिनेमा आला होता. त्याच्यामध्ये नसरुद्दीन शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही साकारली होती. तुम्हाला हा स्क्रीनवरती फोटो दिसत असेल, त्याच्यामध्ये फार अगदी हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल किंवा ती भूमिका साकारण्याचं काम नसरुद्दीन यांनी फार सुंदर पद्धतीने केलेलं होतं. त्यानंतर जर बघितलं तर रिसेंटच काही वर्षांपूर्वी 2020 साली आलेला सिनेमा तानाजी द अनसिंग वॉरियर हा जर चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये शरद केळकर याने फार सुंदर पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल किंवा ती भूमिका केलेली होती आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून खरंच अनेकांना त्या शरद केळकर यांचा तो रोल आवडला सुद्धा होता. तितका भारदस्तपणा त्यांच्या त्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, जगण्यामध्ये दिसत होता आणि फार सुंदर पद्धतीने त्यांनी ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली होती. याच्याही नंतर म्हणजे जर पाहिलं असेल तर अगदी 2 वर्षामध्येच आलेला सुबोध भावे यांचा हर हर महादेव हा सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सुबोध भावे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसत होते. आता तुम्हाला स्क्रीनवरती तो फोटोही दिसत असेल किंवा दिसला असेल. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमिकेमध्ये सुबोध भावेंना आपण पहिल्यांदाच बघितलेलं होतं. असं बऱ्याचदा होतं की एखाद्या कॅरेक्टरला पहिल्यांदाच त्या भूमिकेमध्ये चालेल नाही चालेल असे मनामध्ये शंका असतात. मात्र सुबोध भावेंनी सुद्धा हर हर महादेवमध्ये फार चांगल्या पद्धतीनं महाराजांच्या त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जसं की 1951-1952 त्या काळामध्ये जर आलेला चित्रपट बघितला असेल तर स्वराज्याचा शिलेदार म्हणून 1951 साली एक सिनेमा प्रदर्शित झालेला होता. त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर 1956 साली प्रदर्शित झालेला पावनखिंड नावाचा सिनेमा असेल, त्याच्यामध्ये सूर्यकांत मांढरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत फार सुंदर पद्धतीने निभावली होती असं अनेक वर्णनांमध्ये आजही दिसतं. आणि तो लुक तुम्हाला समोर दिसत असेल की जणू की छत्रपती शिवाजी महाराजच बसलेत की काय, अशा पद्धतीचा त्यांचा तो गेटअप त्या काळात बनवलेला होता. आता ते सगळं सोपं आहे, म्हणजे कलाकारांना सगळे साधनं मिळतात. पण जवळपास विचार करा 75 वर्षांपूर्वी एखाद्या सिनेमामध्ये हा रोल करणं अत्यंत धाडसाचं किंवा अवघड असू शकतं. ते त्यांनी फार सुंदर पद्धतीने केलं होतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर शिवाजी गणेशन यांनी सुद्धा फार सुंदर पद्धतीनं शिवाजी महाराजांचा रोल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल 1973 साली भक्त तुकाराम या सिनेमामध्ये केला. तर छत्रपती शिवाजी या 1974च्या सिनेमामध्ये सुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केलेला होता. तुम्हाला तो सुद्धा आता फोटो दिसला असेल. फार चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा त्या सिनेमाला न्याय दिला होता असं अनेक जाणकार आजही सांगतात. तर त्यानंतर आपण रिसेंटली जर बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर एक चेहरा आपसूक डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे अमोल कोल्हेंचा. मग तो शंभूराजांचा रोल सुद्धा त्यांचा अप्रतिमच होता. मात्र शिवप्रताप गरुड झेपमध्ये त्यांनी 2022 साली जी भूमिका केली छत्रपती शिवाजी महाराजांची ती सुद्धा उल्लेखनीय होती. म्हणजे व्यक्तिगत मला विचाराल तर माझ्या आयुष्यात आवडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकांमध्ये अमोल कोल्हेंचं नाव हे मी कदाचित पहिल्या क्रमांकावरती घेऊ इच्छितो. तुम्हाला कोण वाटतंय कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकताच. यानंतर मी एक सांगू इच्छितो तो म्हणजे तुम्ही कदाचित पाहिलं नसेल किंवा पाहिलं असेल, हिरकणी नावाचा चित्रपट आला होता 2019 साली. त्याच्यामध्ये आपले मराठी कलाकार प्रसाद ओक यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती आणि त्यामध्ये सुद्धा ते व्यवस्थित पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये आपल्याला किंवा त्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसले होते. तुम्ही पाहिली होती का आणि त्याच्यामध्ये त्यांची भूमिका तुम्हाला कशी वाटली होती नक्की कमेंटमध्ये सांगाच. यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल महाराष्ट्रात अत्यंत गाजलेला एक सिनेमा होता. तुम्ही सगळ्यांनीच तो पाहिला असेल किंबहुना प्रत्येक मराठी माणसाने पाहिला असेल. नसेल पाहिला तर अजूनही यूट्यूब किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवरती तो आहे, बघू शकताय. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.
हा चित्रपट आपण पाहिला असेल तर सचिन खेडकर सरांनी मुख्य भूमिका त्याच्यामध्ये निभावलेली होती आणि अप्रतिम पद्धतीचा तो चित्रपट होता. आणि त्याच्यामध्ये ते सचिन खेडकरांना सातत्यानं एका माणसाला जाग करणार, मराठी माणसाला जाग करण्याची भूमिका ही शिवाजी महाराज त्यावेळेला करत होते अशा पद्धतीनं दाखवलं गेलं. आणि महेश मांजरेकर यांनी सुद्धा फार सुंदर पद्धतीनं त्या सिनेमाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही महेश मांजरेकर करताना आपल्या सगळ्यांनाच दिसले होते. अगदीच रिसेंटली बघायचं झालं तर काही दिवसांपूर्वी पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट सुद्धा येऊन गेला आणि त्याच्यामध्ये सिद्धार्थ बोडके यांनी शिवाजी महाराजांची भूमिका, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली होती. ती सुद्धा तुम्ही पाहिली आहे का? त्या भूमिकेत सिद्धार्थ बोडके तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आणखीन एक कॅरेक्टर आहे की ज्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती, ती म्हणजे सरसेनापती हंबीरराव. या सिनेमामध्ये 2022 साली कश्मीर महाजनी यांनी ती स्वीकारलेली होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्या लुकमध्ये ते सुद्धा अगदी परफेक्ट बसत होते असं वाटत होतं, कारण ती पर्सनॅलिटी, त्यांचा तो पेहराव, त्यांची ती दाढी, एकंदर त्यांचा तो रुबाब, हे सगळं बघताना फार छान वाटत होतं. आणि त्यांनी सुद्धा ही भूमिका जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची साकारलेली होती. आता आणखीन एक महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे जय भवानी जय शिवाजी नावाचा एक चित्रपट आला होता 2021 साली. त्याच्यामध्ये भूषण प्रधान यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे. त्या लुकमध्ये आम्ही तुम्हाला फोटो सगळ्याच भूमिकेतले दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कंपॅरिझन करायला बरं पडेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हा कोण चांगला केला असेल बाबा. तर भूषण प्रधान यांचा सुद्धा हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर रणपती शिवराय नावाचा एक सिनेमा आला होता, स्वारी आग्रा 2026 साली, म्हणजे आत्ताच रिसेंटली तो प्रसिद्ध झालाय असं म्हटलं गेलं. तो मी तर काय अजून बघितलेला नाही, परंतु त्या सिनेमामध्ये अभिजित श्वेतचंद्र यांनी सुद्धा एक शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये आपल्याला दिसत आहेत. ते नेमकं कसं वाटतात, कशा पद्धतीचा त्यांचा तो लुक तुम्हाला वाटतोय हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणखीन एक महत्त्वाचा सिनेमा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी चित्रपट येतोय म्हटल्यानंतर तो कुठेतरी थांबला की काय अशी चर्चा मोठ्या प्रमाणात मध्यंतरी उठली होती. आपल्या चॅनलवरती सुद्धा त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर तो होता वेडात मराठी वीर दौडले साथ नावाचा. अक्षय कुमार त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहेत असं म्हटलं जातंय. तो कधी प्रदर्शित होईल, येणाऱ्या काळात तो प्रदर्शित होईल अशा पद्धतीने सांगितलं जातंय. आणि त्यामध्ये अक्षय कुमार नेमकं कसं दिसतायत, कसे भूमिका निभावतायत हे पाहणं सुद्धा मला तर फार महत्त्वाचं वाटतंय. बघूयात पुढे जाऊन ते काय होतं. यानंतर मी 2 व्यक्तींच्या बद्दल मी सांगणार आहे की ज्यांनी खरंच म्हणजे अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आणि हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज मला वाटतं त्यांना बघताना आपल्याला दिसले असतीलच. त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे चिन्मय मांडलेकर, ज्यांनी 1-2 नाही तर असे अनेक सिनेमे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ते साकारताना दिसले. म्हणजे फर्जंद नावाचा चित्रपट 2018 साली आलेला असेल, लागोपाठ फत्ते शिकस्त नावाचा 2019 साली आलेला त्यांचा चित्रपट असेल, पावनखिंडमध्ये सुद्धा 2022 साली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. तर शेर शिवराज, सुभेदार, शिवरायांचा छावा अशी लगातार 2022, 2023 आणि 2024 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला अत्यंत साजेसा न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि अप्रतिम त्यांची भूमिका सुद्धा मला वाटलेली होती. आणि त्यानंतर शेवटला मी ज्या व्यक्तीबद्दल बोलेन की त्यांनी सिरियलमध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला खरा न्याय देण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय, ते म्हणजे शंतनू मोघे. यांनी सुद्धा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका अख्ख्या महाराष्ट्रानं डोक्यावरती घेतली. अमोल कोल्हे त्याच्यामध्ये छत्रपती शंभूराजांचा रोल करत होते. त्या मालिकेमध्ये असेल स्वराज्य जननी जिजामाता ही 2019 ते 21च्या काळात चाललेली मालिका असेल, किंवा मग राव रंभा नावाचा मला वाटते सिनेमा होता 2023 साली प्रदर्शित झालेला. याच्यामध्ये सुद्धा शंतनू मोघेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही अगदी हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजच जणू की आम्हाला समोर दिसत आहेत अशा पद्धतीने साकारली. तर हे असे 15 कलाकार होते 1950 पासून ते आतापर्यंत की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे फार सुंदर पद्धतीनं अभिनय केले, रोल निभावले आणि त्यांची भूमिका साकारली. मंडळी, तुम्हाला या सगळ्यांमध्ये कोणता कलाकार उत्तम वाटला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर आपलं हक्काचं शब्दवेडे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.